मॅथमॅटिकल लॉजिक लेक्चर नंबर 4. छोटे छोटे लेक्चर तयार केले मी 6 छोटे छोटे लेक्चर तयार केले मी, त्यामुळे इथं लेक्चरची संख्या जास्त वाटत असेल. आतापर्यंत आपण स्टेटमेंट, ट्रुथ व्हॅल्यू, सिंपल, कंडिशनल स्टेटमेंट आणि काल पाहिलं पहा 5th मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रुथ टेबल आणि त्याच्यावर डिपेंड आज क्वेश्चन टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिन्युएन्सी. टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्युएन्सी याचे मीनिंग पाहण्याचे जस्ट रिव्हिजन देऊ आपण ट्रुथ टेबलला. फॉर कंजंक्शन टी कॅप टी टी अदरवाइज एफ. फॉर डिसजंक्शन एफ और एफ इज एफ अदरवाइज टी. implication T implies F is F otherwise T. Double implication for similar it is a true, for different it is a false. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कदाचित तुम्हाला टेबल आता पाठ पण छान झाले असतील. पहिला मीनिंग पाहूया. मीनिंग ऑफ टॉटोलॉजी. इन द if all truth values of given statement pattern are T, if all truth values of given statement pattern are T, then it is called tautology. मी असं नाही लक्षात येणार म्हणून एक एक्झाम्पल घेऊ. लेट अस कन्सिडर अ स्टेटमेंट पॅटर्न. याच्यात ट्रुथ व्हॅल्यूज ऑल टी येतात का हे कसं चेक करता येईल बरं? याला तुम्हाला करावं लागेल, याच्या ट्रुथ व्हॅल्यूज पूर्ण काढून पाहाव्या लागतील आणि त्या काढून पाहण्यासाठी आपल्याला टेबल प्रिपेअर करावं लागेल कालच्या सारखं. प्रिपेअरिंग द ट्रुथ टेबल फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न. प्रिपेअर द ट्रुथ टेबल फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न. काय आलं पहा, टी 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 अँड टी. In each condition our pattern is T T T T T and therefore the given statement pattern is tautology. Because of that the given statement pattern is tautology. हे टेबलच्या खाली मी लिहितोय. therefore in bracket P implies Q cap Q implies Q is a tautology. Why? All truth values are T, so the statement pattern is tautology. Next definition, contradiction. If all truth values of given statement pattern are F, false F, then it is called contradiction. Then it is called contradiction. Example, let us consider P cap negation Q. Double implies P implies Q. पुन्हा इथं पण ट्रुथ व्हॅल्यू चेक करायचं म्हणजे प्रिपेअरिंग द ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल मी जरा डायरेक्ट लिहिला, पुन्हा आपण एक्झाम्पल घेणार आहोत, पण असं यायला पाहिजे, असं यायला पाहिजे. या पद्धतीनं जर आलं एफ 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 तर पॅटर्न कंप्लीट याचा कॉलम पॅटर्न एफ 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 आला, सो द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न is contradiction. टेबलच्या खाली स्टेटमेंट आता वाढवायचे. From last column of truth table we get all truth values of given statement pattern are F, so this is contradiction. Okay. Contingency. Contingency या दोघांवर डिपेंड आहे. पहा एकदा डेफिनेशन. If all truth values of given statement pattern are either T, neither T nor F, neither T nor F, neither T nor F, then it is called contingency or it is called neither tautology nor contradiction. Contingency पण शब्द वापरला जातो किंवा neither tautology nor contradiction. पूर्ण all T पण नको all F पण नको, मिक्स व्हॅल्यू आहे तिला. म्हणजे कशा पहा, let us consider simple pattern, construct its truth table, and in this table there are all not T or all not F, mixed values. Such pattern, from last column, such pattern we say that the pattern is contingency. All truth values of pattern are neither T nor F, neither T nor F, therefore the given statement pattern is contingency.
म्हणजे तुम्हाला कुठलाही पॅटर्न चेक करायचा म्हणजे टेबल काढावंच लागेल. म्हणजे प्रिपेअरिंग द ट्रूथ टेबल हा पार्ट कालच्या सारखाच आहे, फक्त ते ऑब्झर्वेशन मांडा. ऑल टी, ऑल एफ का नायदर टी नॉर एफ, म्हणजे दोन्हीपैकी मिक्स्ड असतील व्हॅल्यू तर कॉन्टिन्युएशन. ऑल टी टॉटॉलॉजी, ऑल एफ कॉन्ट्राडिक्शन. याच्यावरती क्वेश्चन कसे येतील पहा. एक क्वेश्चन असा येतो, एक्झामाइन वेदर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कॉन्टिन्युएशन. इथं म्हणजे नेमकं तुम्हाला सांगता येत नाही, तुम्हाला टेबल काढूनच चेक करावं लागेल की ही स्टेटमेंट कशी आहे. असे इथं एक अर्धा एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतोय पीडीएफ मध्ये, हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली असतीलच. आणि दुसरा क्वेश्चन असेल, प्रूव्ह, इथे फिक्स आहे, प्रूव्ह दॅट इच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. म्हणजे यातला कुठलाही पॅटर्न घेतला तर याच्या ट्रूथ व्हॅल्यू ऑल टी येणारच. प्रूव्ह दॅट, शो दॅट असा असतो. असे पण एक्झाम्पल देतोय. आणि शेवटचा क्वेश्चन, प्रूव्ह दॅट, लास्ट बट वन, इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन, म्हणजे याच्या ऑल व्हॅल्यू येणार एफ. आणि लास्ट क्वेश्चन, नायदर मीन्स कॉन्टिन्युएशन. याचे ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला मिक्स्ड मध्ये येतील. या क्वेश्चन मध्ये ऑल टी, ऑल एफ, सम टी, सम एफ. आणि वरचा जो क्वेश्चन होता एक्झामाइन, इथं तुम्हाला तुमचा आन्सर व्हेरीफाय करावा लागेल आणि त्याच्या नंतरच कळेल की टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्युएशन. पण या तीन क्वेश्चन मध्ये मात्र एक तुम्हाला मदत झाल्याशिवाय किंवा ते उत्तर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे, शो दॅट टी येणारच आहे, एफ येणारच आहे, इथं मिक्स येणार. थोडे हे प्रश्न सोपे म्हणावे लागतील. याच्यापैकी 5-6 क्वेश्चन आपण सोडू, बाकी तुम्ही करू शकता, इतका इझी आहे. ओके, क्वेश्चन स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1, एक्झामाइन वेदर each of the following statement pattern is tautology or is a contradiction or it is a continuation. हा पॅटर्न टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिन्युएशन आहे, हे आपल्याला चेक करायचं, एक्झामाइन करायचं. कसं करता येईल, याचा काढावा लागेल आपल्याला ट्रूथ टेबल. चला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचा प्रयत्न करू. ट्रूथ टेबल फॉर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. पॅटर्न पहिले ऑब्झर्व करा, यामध्ये किती नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स आहेत ते, डिफरंट सिंपल स्टेटमेंट. त्याच्याकडे दोनच पी आणि क्यू अशा दोनच सिंपल स्टेटमेंट आहेत. म्हणजे इथं असे आडवे जे रो आहेत ते येणार 4. कॉलम किती येणार तर कनेक्टिव्हवर डिपेंड आहे, 1 2 3 4 5. रोज 4 आणि कॉलम नंबर ऑफ कनेक्टिव्ह इतके. हे रीड करा, कालही मी डिस्कस केलं तसं तुम्हाला पाठ न करता अंदाज घेता येतो, तरी पण असं लॉजिक लावलेलं चांगलं जाईल. चला आता टेबल कन्स्ट्रक्ट करून ठेवू, म्हणजे फ्रेम तेवढी तयार करून ठेवू. ही तयार केली कंप्लीट फ्रेम, पी क्यू टी 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 एफ एफ टी एफ एफ. आता निगेशन क्यू बद्दल पाहू. काय निगेशन क्यू ची व्हॅल्यू, क्यूचा कॉलम पहा, त्याच्या उलट एफ टी एफ टी, निगेशन क्यू. हे निगेशन पी पण लगेच करून ठेवतो मी, एफ एफ टी टी. पीच्या एक्झॅक्ट उलट, क्यूच्या एक्झॅक्ट उलट. आता पी इम्प्लाइज क्यू, पीचा कॉलम चेक करा, क्यू, पी इम्प्लाइज क्यू. पण हे पण आपल्याला टेबलच जवळपास पाठ आहे, म्हणून इथं डायरेक्ट इथं टी एफ टी टी. आता कशाची व्हॅल्यू काढायची, पी इम्प्लाइज क्यू कॅप निगेशन क्यू, पी इम्प्लाइज क्यू कॅप निगेशन क्यू. या दोघांमध्ये जर कॅप टाकायचा असेल तर कॅप मध्ये टी टी असेल तरच टी येते. कॅप मध्ये टी एन टी आहे का, यस इथं आहे, मी इथे घेऊन टाकतो टी. अदरवाईज व्हॅल्यूज काय तिला, एफ एफ एफ. in conjunction both are true, then conjunction true, otherwise false. Now read the pattern. P
implies Q and negation Q. This implies negation P म्हणजे आपला आन्सर. या दोघांमध्ये इम्प्लिकेशन द्यायचे. इम्प्लिकेशन मध्ये ट्रू फॉल्स असा क्रम असेल तर फॉल्स येते. टी इम्प्लाइज एफ इज एफ, अदरवाइज टी. टी इम्प्लाइज एफ तर कुठं दिसत नाही, इथं टी 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 टी. And hence we observe that for the given statement pattern all truth values are t. हे आता जे ऑब्झर्व केलं का ते टेबलच्या खाली लिहा. ऑब्झर्वेशन टेबलच्या खाली लिहा. फ्रॉम लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल we get all truth values of given statement are t. म्हणजे काय आलं? Therefore the given statement pattern is a tautology. ह्याला टॉटॉलॉजी म्हणण्यासाठी पूर्ण टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. त्या कंप्लीट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करावं लागतील आणि त्यानंतर आपल्याला म्हणता येईल गिव्हन पॅटर्न इज टॉटॉलॉजी. म्हणजे प्रिपेअरिंग द ट्रूथ टेबल जमलं तर हा क्वेश्चन जमेल. इट इज द फर्स्ट एक्झाम्पल अँड द गिव्हन पॅटर्न हिअर इज टॉटॉलॉजी. नाव एक्झाम्पल नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 रीड करा. Examine whether each of the following statement pattern is a tautology, a contradiction, or a contingency. Pattern observe करा. Number of different statement check करा. इथं 2 येईल. Number of connective check करा. Number of connective check करा आणि त्यानंतर तो पूर्ण टेबल कंप्लीट फ्रेम तयार करायचा प्रयत्न करा पहिले. म्हणजे फिलअप करायचे राहते टी आणि एफ. जरा टेबल तयार करू. सोल्युशन ट्रूथ टेबल फॉर द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. हा टेबल पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू, पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू टी 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 एफ एफ टी एफ एफ. आणि या टेबलच्या कंप्लीट पाहिजे निगेशन क्यू, देन पी double implies Q, P double implies Q, P implies negation Q ही ब्रॅकेट. आणि या दोघांमध्ये पुन्हा कंजंक्शन. पी क्यू साठी हे 2 कॉलम, बाकीच्या प्रत्येक कनेक्टिव्ह साठी एक एक कॉलम. पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q are TT, TF, FT, FF. Now from that find the negation Q. What is negation Q? It is F T F T. Double implication table is as it is. Double implication मध्ये T F F T. Now P implies negation Q. Here P implies negation Q. Implication मध्ये T implies F असेल तरच F येते. T implies F इथं आहे. T implies F, T implies F, P implies negation Q. मग तुम्हाला इथे येणार आहे F. ओके. बाकी T implies F कुठेच नाही. मग पुढच्या व्हॅल्यू येतील T T T. Now conjunction. Between the two columns. Conjunction. काही F F F it is T. चला टेबलचा लास्ट कॉलम ऑब्झर्व करा. आता F F F T. ऑल F म्हणता येईल का? From last column of truth table we get all truth value of given statement pattern are neither all T nor all F. ऑल T पण नाहीत, ऑल F पण नाहीत. मग आता अशा पॅटर्नला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं कॉन्टिंजन्सी. Therefore P double implies Q cap, P implies negation Q is a contingency. ऑल T आला असतं तर टॉटॉलॉजी, ऑल F कॉन्ट्राडिक्शन. इथे मिक्सड आलं, इट इज अ
contingency. It is question number 2. Example number 3. पॅटर्न रीड करू. पी आणि क्यू दोन सिंपल स्टेटमेंट आणि इथं कनेक्टिव्ह 1 2 3 4 5 6 कॉलम आणि रो ठरवा आणि आता एक टेबल आपण इथं प्रिपेअर करून ठेवू. पाहिजे पॅटर्नकडे पाहून हा टेबल पूर्ण फ्रेम तयार करून ठेवायची. पहिले निगेशन पी, मग निगेशन पी और क्यू, देन धिस ब्रॅकेट क्यू और निगेशन क्यू, देन पी कॅप क्यू और negation q, and then complete the pattern. आता यामध्ये पहा पी आणि क्यू च्या व्हॅल्यू तुम्हाला दिले टी 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 एफ एफ टी एफ एफ. यामध्ये आता निगेशन पी काय येईल तर पीच्या कॉलमकडे पहा. इट इज एफ एफ टी टी. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ निगेशन पी. नाउ निगेशन पी और क्यू. और मध्ये एफ एफ कुठे चेक करा. एफ 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 डिसजंक्शन एफ इज एफ, अदरवाइज टी टी और टी. देन क्यू और निगेशन क्यू. इट इज क्यू और निगेशन क्यू. दिस इज टी एफ टी टी. क्यू और निगेशन क्यू कईल टी क्यू और निगेशन क्यू चा कॉलम पाहत चला. क्वेश्चन नंबर 3. निगेशन पी और क्यू इम्प्लाइज पी कॅप इन ब्रॅकेट क्यू और निगेशन क्यू. या पॅटर्नला पुन्हा ऑब्झर्व करा आणि याच्यात किती स्टेटमेंट्स आहेत. सिंपल 2. कनेक्टिव्ह 1 2 3 4 5 6 याप्रमाणे आपल्याला टेबल इथं तयार करता येईल. डिफरंट स्टेटमेंट्स 2 आहेत. इथं 2 घेतले पी आणि क्यू. यासाठी हे 2 कॉलम आणि 4 रो फिक्स. कनेक्टिव्ह किती आहेत 1 2 3 4 5 6. सो कॉलम नंबर 1 2 3 4 5 6. ओके. आता ही पूर्ण फ्रेम तयार झाली आपण या पॅटर्न प्रमाणे केलेली आहे. यामध्ये ट्रुथ व्हॅल्यूज फिलअप करू. पी चा कॉलम पहा त्याचं निगेशन. निगेशन इज एक्झॅक्ट उलट एफ एफ इट इज अ टी टी निगेशन पी. सिमिलरली क्यू ऑब्झर्व करा. क्यू वरून एफ निगेशन क्यू टी एफ टी. नाउ निगेशन पी और क्यू कुठे पहा निगेशन पी और क्यू डिसजंक्शन या दोघांमध्ये एफ एफ कुठे पहा एफ एफ नंबर सेकंड रो मध्ये बाकीच्या टी टी टी. या कॉलमकडे पाहता क्यू और निगेशन क्यू क्यू और निगेशन क्यू. इथे कुठंच तुम्हाला एफ एफ सापडणार नाही. मग या कॉलम मध्ये काय आलं. इट इज अ टी 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 अँड टी. प्रत्येक व्हॅल्यू आपली टी आली. म्हणजेच जर का कॉलम मध्ये कुठे एफ एफ असतं तर मी एफ घेतला असतं. एफ कुठं नाहीच आहे क्यू और निगेशन क्यू मध्ये. नाउ नेक्स्ट इज पी कॅप क्यू और निगेशन क्यू. हियर इज अ पी कॅप क्यू और निगेशन क्यू. फर्स्ट कॉलम आणि यामध्ये तुम्हाला घ्यायचे कंजंक्शन. टी टी आहे टी घ्या टी टी आहे टी घ्या एफ एफ. ऑब्झर्व केले का कॉलम. हियर टी टी एफ एफ. कॉलम नीट पाहत चला कुठं कोणाचं आपण कंजंक्शन घ्यायला होते. लास्ट कॉलम. दिस कॉलम इम्प्लाइज दिस कॉलम. इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लाइज एफ आहे का कुठं चेक करा. टी इम्प्लाइज एफ. टी इम्प्लाइज एफ शेवटच्या 2 रो मध्ये आहे एफ एफ. So it is a T, 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 and hence the in last column the truth values are not all T or F. Exact T पण आहेत exact F पण आहेत मिक्स आहेत. मग आता तोच रिझल्ट टेबलच्या खाली लिहा.
given statement pattern. Therefore, the given statement pattern काय आल्याच्या ट्रूथ व्हॅल्यू टेबल मध्ये पहा all not T, all not F, mix, so it is a contingency. हा रिझल्ट टेबलच्या खाली लिहित चला आणि मग टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन कॉन्टिन्युएशन या कॉलमवर लिहिता येईल. हे झालं एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 छान इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे पहा. काय इंटरेस्टिंग म्हणतो याला मी P implies negation P or R double implies negation in bracket P implies Q implies R. There are three different simple statements. Three simple statements. इथे जे रोज येणार आहेत का ते 8 येतील आणि कॉलम डिपेंड ऑन कलेक्टिव्ह 1 2 3 4 5 6 7 म्हणजे खूप मोठा टेबल येणार आहे. जेव्हा 3 स्टेटमेंट आले का तुमच्या 8 कंडिशन येतील, 2 आले का 4 पॉसिबिलिटीज येतील. रो आणि कॉलम पहिलेच तुम्हाला कळेल की किती येणार आहे आणि त्याप्रमाणे आपण हा टेबल छानपैकी स्केलनं कन्स्ट्रक्ट करून ठेवायचा आणि मग टी एफ व्हॅल्यू फिलअप करायचं. ओके, पहिले टेबल फ्रेम तयार करू. ही झाली आपल्या टेबलची एक छान फ्रेम तयार. त्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 कंडिशन आल्या का पहा. हे 8 कंडिशन का आले तुम्हाला सांगितलं. कशा लिहायच्या होत्या. पहिले 4T 4F, 8 कंडिशन मध्ये 4T 4F, 2T 2F, 2T 2F, 1T 1F, 1T 1F and so on. हे झालं 8 कंडिशन because there are 3 simple statements. तर निगेशन Q करायचं आहे आपल्याला. निगेशन Q, Q चा कॉलम ऑब्झर्व करा आणि निगेशन Q लिहून टाका. किती निगेशन Q बरोबर आहे का पहा. F याच्यावर T here also F ला T ला F, एक्झॅक्ट Q च्या उलट लिहायचं. निगेशन Q और R, निगेशन Q और डिसजंक्शन Q, निगेशन Q आणि R मध्ये डिसजंक्शन मध्ये F कुठे येते बघा. इथे येते म्हणजे इथं T येणार, F येणार आहे, इथे एक F येणार आहे म्हणजे ह्या ठिकाणी एक F येईल आणि इथे एक F येईल. मग तो काय येईल कॉलम पाहूया. TF T again here F, otherwise T. ओके, पहा एकदा पुन्हा. निगेशन Q और R, F ला F, otherwise T. Now P implies this column. P च्या कॉलम कडे पहा. P implies this column. TF कुठे आहे का इथं आहे, मग इथे F येणार आहे. TF पुन्हा एकदा कुठे चेक करा येत आहे का. T implies F ला F, otherwise T, and therefore this column is only one time it is TF. T implies F is F, बाकी कुठंच TF नाही पहा. So otherwise T. Now Q implies R, मध्ये इथं TF आहे पण F येईल, इथं पण F येईल. मग कुठे F यायला लक्षात घ्या आणि बाकीचे T लिहून टाका. ठीक आहे, इथे एक F येऊ लागली F. पुन्हा एकदा चेक करा कारण ही चूक व्हायला नको आहे. Now P implies Q implies R, again P column and Q implies R column. इथं पण चेक करा इम्प्लिकेशन. T F, इथं पण F येणार आहे पण T F आता कुठंच नाही. सो इट इज द व्हॅल्यू ऑफ दिस कॉलम TF अदर T, कारण एकच फर्स्ट term is T in the implication and it is the F, so it is the F, otherwise T.
It is very simple. Negation of this complete part. Negation of this complete part. And it is negation. Simple. टेबल खूप मोठा होऊ लागला तर अशा पूर्ण पॅटर्नला आपण काहीतरी नाव देऊ. इथे मी नाव दिले ए. दिस कंप्लीट पॅटर्न इज कॉल्ड ए. व्हॉट इज दॅट पॅटर्न? द part plus this part has double implication between them. Pattern and this pattern has double implication between them. मग या दोघांमध्ये मला डबल इम्प्लाइज पाहिजे. डबल इम्प्लाइज मध्ये दोन्ही व्हॅल्यू सेम असाव्या. कुठं सेम आहेत का पहा? कुठेच नाही. ऑल काय आहे तिला? ऑल एफ. हा जो लास्ट आलाय का ते आपल्या कम्प्लीट पॅटर्नची व्हॅल्यू आली. कंप्लीट पॅटर्नची. आता राहिला फक्त रिझल्ट लिहायचा. फ्रॉम लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल we get all truth values of given statement pattern कशा आल्या तर are f. All truth values are f and therefore given statement pattern is how it is? It is the contradiction. All truth values are f and therefore it is contradiction. प्रॉब्लेम थोडासा मोठा आहे पण एकदा रिपीट पाहू. पूर्ण टेबल फिल करा. ओके. क्वेश्चन थोडासा बदलून घेते. प्रूव्ह दॅट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी. कन्फर्म या पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू टी 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 येणार आहे. चला तर फक्त व्हेरीफाय करायचं काम. इथं आन्सर जवळपास तुम्हाला माहिती आहे पण टेबल ते व्हेरीफाय करायचे, प्रूव्ह करायचे. डिफरंट सिंपल स्टेटमेंट दिसत आहेत मला 2. रो येणार तुमचे 4 आणि कनेक्टिव्ह 1 2 3 4 5 6 7 8. टेबलचे कॉलम 8 रो 4 पी आणि क्यू चे सोडून. ओके. चला टेबल कन्स्ट्रक्ट करूया. पहा टेबल कडे पी क्यू ट्रूथ व्हॅल्यू जरा टी 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 एफ टी एफ एफ. निगेशन पी काही बरं. निगेशन पी पी कडे पहा ना. टी टी एफ एफ. सो निगेशन पी एफ एफ टी टी. निगेशन पी. निगेशन क्यू टी एफ टी एफ टी एफ टी एफ. सो निगेशन क्यू. आता हे मी तुम्हाला पहिलेच म्हटले हा टेबल फ्रेम तयार करणं खूप मस्त आहे. फ्रेम तयार करताना थोडे बदल केलेत मी. इथं पी डब्ल्यू इम्प्लाइज क्यू चा कॉलम, पुन्हा त्याच्या निगेशनचा कॉलम. त्या कंप्लीट एवढ्या पार्टला मी कॅपिटल ए नाव दिले. त्यानंतर पी कॅप निगेशन क्यू ला बी नाव दिले, कॅपिटल बी. क्यू कॅप निगेशन पी याला सी नाव दिले आणि हे कंप्लीट कर्ली ब्रॅकेट आहे. या कंप्लीट पॅटर्नला डी नाव दिले. ओके. डी म्हणजे पूर्ण तुमचा पॅटर्न या टेबल मध्ये बसत नसेल तर असे अल्फाबेटिकली त्याला तुमच्या मनावर ए बी सी डी एल एम एन ओ पी काही पण नाव द्या, सुटेबल वाटतील ते. पुन्हा एकदा पाहिजे ए बी कोणाला दिले, सी कोणाला दिले का कंप्लीट पॅटर्नला मी डी नाव दिले आणि फायनल आन्सर आपलं ए डबल इम्प्लाइज डी. हे थोडं इथं थोडं कठीण वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रिपीट पाहू. पी इम्प्लाइज क्यू याचं निगेशन याला म्हणलो ई. कर्ली ब्रॅकेट मध्ये एवढ्या पार्टला बी, कर्ली ब्रॅकेट मध्ये एवढ्या पार्टला सी. ह्या कंप्लीट पार्टला मी नाव दिलं डी कारण या दोघांचं डिसजंक्शन म्हणजे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट पार्ट. and this is complete D, it is A, so this is A double implies D. Now P double implies Q. Double implication चा तुम्हाला पाठच आहे टेबल. टी एफ एफ टी. सिमिलरला टी, डिफरंटला एफ.
Now negation of that column, negation of this column, it is FTTF, P and negation Q. Column P पहा and negation Q. कंजंक्शन, कंजंक्शन मध्ये टी आणि टी असं तरच टी येते, म्हणजे फक्त इथं टी येणार आहे, अदरवाइज एफ. ओके, फक्त एका ठिकाणी टी. आता क्यू अँड निगेशन पी, क्यू क्यू अँड निगेशन पी, यामध्ये पहा कंजंक्शन पुन्हा एकदा, क्यू निगेशन पी मध्ये टी टी कुठे आले, नंबर थर्ड ठिकाणी आले, बाकीचा काही एफ एफ एफ. आता इथं पहा, हे म्हणजे आपण बी मानले, हे सी, या दोघांमध्ये डिसजंक्शन, डिसजंक्शन मीन्स एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. सो इट इज एफ, इट इज अ टी, टी, दिस इज एफ. ठीक आहे, दोन कॉलम मध्ये डिसजंक्शन, डिसजंक्शन. नो, column E double implies column D. In double implication, if both are same, then truth value is T. A आणि D चे कॉलम चेक करा, मला इथं T येते असं वाटते, बरोबर आहे, इथं पण, इथं पण, इथं पण. And hence our complete statement pattern has truth values T, 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 T always. And therefore from the table, हा टेबलच्या खाली रिझल्ट लिहायला विसरू नका, फ्रॉम टेबल, from last column of truth table we get all truth values of given pattern are T. Therefore the given statement pattern is a tautology. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत टेबल काढता येत नाही का तोपर्यंत आजचे क्वेश्चन जमणार नाही. टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्युएशन. मी शेवटचे दोन क्वेश्चन थोडे मोठे मोठे घेतले. याच्यात काय बदल, एक तर कंडिशन, कधी कधी एवढी स्टेटमेंट पॅटर्न मोठी येते की तुम्हाला इथं लिहिणं अवघड जातं, त्यामुळे काही काही पार्टला अल्फाबेटिकली कॅपिटल ABCD नाव देत चला. टेबल तुमचा एका पेजवर बसेल. आणि याच्या पूर्वी घेतलेला प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये रोज 8 आलते, तो एक थोडस लेंदी वाटतो, अवघड नाही, लेंदी आहे. हा झाला तुमचा टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्युएशन. आपला PDF अटॅच केला, त्याच्यामध्ये त्याला मी प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी दिले, भरपूर क्वेश्चन दिले. प्रॅक्टिस करत चला. मॅथमॅटिक्समध्ये प्रॅक्टिस करताना ज्या अडचणी येतील त्या खऱ्या अडचणी तुम्हाला कळलं नाही असं गृहीत धरा. आणि आपल्या न्यू बुकमध्ये सेम हेडिंगचे जे क्वेश्चन आहेत ते आणि मी दिलेले प्रॅक्टिसचे सर्व क्वेश्चन सोडूनच उद्याचा पुढचा व्हिडिओ पाहू शकता. ओके, थँक्यू.